फ्रेंड्स, आज आम्ही ट्रॅव्हल करत आहोत जो नवीनच बनलेला भारतातला सगळ्यात मोठा ब्रिज जो 22 किलोमीटरचा आहे, त्यातली 17 किलोमीटर जो समुद्रात आहे त्याला आपण अटल सेतू नावाने ओळखतो, जो आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक। तर आज आपण त्यावरनं प्रवास करणार आहे। मुंबई ते उरण जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा खूप चांगला ब्रिज आहे, जेणेकरून त्यांचा जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा प्रवास वाचतो। या ब्रिजवरनं गेल्या साधारण 20 ते 25 मिनिटात आपलं डिस्टन्स कव्हर होते। हा ब्रिज जो आहे तो मुंबई ते उरणला कनेक्ट केलेला आहे। आम्ही आलो आपल्या अटल सेतू वरती 1:34 झाले। जसं गव्हर्नमेंटने क्लेम केलंय 20 ते 25 मिनिटात तुम्ही ब्रिज क्रॉस करू शकतात, तर आपण पण बघूया किती वेळ लागतो। मस्त ब्रिज आहे, स्पीड लिमिट आहे 80 किलोमीटरची, तर तुम्ही स्पीड लिमिट आहे ती बाळगा। जागोजागी कॅमेरा आहेत म्हणून आपण ओव्हर स्पीडिंग वगैरे काही करू नका आणि कुठे थांबू नका। तर आपला MTHL अटल सेतू आहे, याचं ओपनिंग आपल्या माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि 12 जानेवारी झालेला आहे। खूप छानसा ब्रिज आहे, मला तर खूप मजा येते गाडी चालवायला। तर तुम्ही पण एकदा नक्की ब्रिजवरनं व्हिजिट करा। मला तर खूप मजा येते। अटल सेतू ब्रिज हे एक नंबर आहे। Just because of Panidatan and Bhavik sir, we reach here at the Atal Setu bridge, and thank you so much Panidatan and Bhavik sir. गणपती बाप्पा हर हर महादेव। एक वेळ तुम्ही पण विजिट करा अटल सेतू ब्रिज वर।
आणि तुम्ही पण एन्जॉय करा. सेफ ड्राईव्ह. जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. जबरदस्त एक्सपिरियन्स, एक नंबर. अरे जबरदस्त वाटते पुढे यार. तुम्ही नक्कीच एकदा प्रवास करा. हा जो आपला अटल सेतू जो ब्रिज आहे हा एक इंडियातला बोलतात ना एक मेगा प्रोजेक्ट आहे, जिकडे 21,000 करोड रुपये खर्च करून हा बनवण्यात आला. खूप छान ब्रिज आहे. तुम्ही पण एकदा नक्की या. अटल सेतू ब्रिजची खासियत अशी आहे की हा जो ब्रिज असा कन्स्ट्रक्ट करण्यात आला आहे जो भूकंपरहित आहे आणि कोणतीही नॅचरल कॅलॅमिटीसाठी हा सहन करू शकतो. आणि ब्रिजची हाईट एवढी आहे की खालून एक कार्गो शिप किंवा क्रूज बोट पण आरामात क्रॉस करू शकते. तर आपण टोल चार्जेस बघायला गेलं कारसाठी तर 250 रुपये आहे सिंगल जर्नी आणि रिटर्न आहे 375 रुपये आणि मंथली पास आहे 12,500 रुपये
अटल सेतूचा प्रवास आहे तो संपलेला आहे. ब्रिज आम्ही उतरून खाली आलो तर मेन हायवे वरती. जसं क्लेम केलं आहे की 20 ते 25 मिनिट, तर आम्हाला तर थोडा कमीच वेळ लागला. 1:34 मी ब्रिजवर स्टार्ट केलं होतं आणि 1:50 आमचं ब्रिज एंड झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ 16 मिनिटं लागलेली आहेत. खूप छान ब्रिज आहे, ट्रॅफिक पण नव्हता, मस्त क्लिअरन्स आहे एकदम व्यवस्थित. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा. अटल सेतूच्या इथून एक बघितलं की रस्ता पूर्ण क्लीन आहे आणि साफसुथरा आहे. फक्त बाईक घेऊन येऊ नका, येणार असतील तर कारमध्येच या. स्वतःची सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. थँक्यू. आपला हा जो अटल सेतू ब्रिज आहे ही आपली बोलतात नाही का राष्ट्राची खूप चांगली एक ओळख झालेली आहे. खूप चांगला ब्रिज आहे. तर आपण भारतीय नागरिक असून आपली जबाबदारी की त्या ब्रिजला मेंटेन ठेवणं, तिकडे थोकू नका, कचरा करू नका आणि सगळ्यात मेन गोष्ट आपली गाडी तिकडे थांबवू नका सेफ्टी पर्पजसाठी, कारण की तिकडे गाडी थांबवणं अलाउड नाहीये. जर तुम्ही गाडी वगैरे थांबवून सेल्फी वगैरे घेत असाल तर आपल्याला तिकडे पेनल्टी लागेल, कारण की जागोजागी कॅमेरा इन्स्टॉल्ड आहे. तर या गोष्टीची आपण काळजी घ्या. तर मंडळी आजचा हा ब्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करतो. कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.